श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदुंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाक्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदृश्यमानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। विशेष जावनो खंचकिया क्षराक्षरात्मक जावन शिल्दसल प्रपंचावर्णन कोर तंतई जलरी क्षर प्रपंचांतो सत्वरजस्तमस मळल दसल तीन गुणा बंधाचे वर्ण केले परमात्माना। तज्जनंतर कशी या जगत्याच उत्पत्ती हे जगत्य कशे पळो का मळल दृष्टिकोन दिवचाक विशेष जावनो परमात्मा उपदेश करता। पंचदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलम् अधःशाकम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। हे सगळे जगत्य एक अश्वत्थ वृक्ष शके कसला जगत्याक अश्वत्थ म्हणून सांगचे म्हणून सांगरे श्ववत् न तिष्ठति अश्ववत् तिष्ठति इति अश्वत्थः। एक रूपारसना के कदाई चंचल जावन असती है जगत नित्य निरंतर हंतु कितलिकी हज उत्पत्ति कितलिकी हज नाशो कितलिकी स्थिति असल खंचकी प्रत्येक क्षणारी खंचकी रीति तंतु रेवोल्यूशन्स अशिल तसल जगत्य अत्यंत चंचलमय जावन अशिल तसल जगत्य तशांतक अश्वत्थ मुन्ना तसल अश्वत्थ जावन अशिल तसल जगत या जगत्य एक अश्वत्था रूकुशय म्हणून पळयल्यार रुक्कांतू मूल जावन कसं असता म्हणून सांगल्यार मुख्य जावन तिनी प्रदेशार आमी अश्वत्थ पळयतात। स्वाम्याने वर्णन करतना तशीची अश्वत्थाक तिनी हाजेर वर्णन केलेलं मूलारी मध्यारी आणि अग्रभागार। तशीची हंते जलरी मूल म्हणून सांगल्यार ताचे रूट्स ताचे खंयची बेर हे पुरे मूल भागांतू मागिरी वर्लल शाखा भागो ब्रांचस वर्लल ट्रंक ये खंयची आसा पूरे शाखा भागो मागिरी वैरी पर्ण पुष्प फूल इत्यादि ये पूरे अग्रभाग असल अश्वत्थांत पळयतना ऊर्ध्वमूलम अधःशाकम अश्वत्थं प्राहुरव्ययम हांतु कसल ये म्हणून सांगल्यार ऊर्ध्वमूलम हाजी खंयची मूल आसा ते ऊर्ध्व जावन आसा म्हणून सांगल्यार खंयची तारतम्यान करतना अत्यंत उत्कृष्ट जावन आसा। कसा हाजे मूल म्हणून सांगल्यार तीन मूलके अश्वत्थाक हे जगत की म्हणल तसल अश्वत्थाक तीन प्रधान जलल तसल कारण एक सर्वोत्तम जावन आशिल तसल तो परमात्मा तसलो तो परमात्मा कसा जाला ऊर्ध्वमूलम अत्यंत उत्तम जलल सर्वोत्तम जलल तसल तो परमात्मा हे। नेक्स्ट चित प्रकृती म्हणून सांगल्यार ती महालक्ष्मी देवी ती कसं जाल्या पारतंत्र या खंयची प्रपंच आसा त्या पारतंत्र प्रपंचांतू अत्यंत उत्तम जलल तसल ती परमात्मा। नेक्स्ट ईशकोटेन प्रवेश केल्या सगळे या जगत्याची परतंत्रमय जलरी तंतु उत्तम कोण अभिमानी प्रपंचात उत्तम कोण म्हणून सांगल्यार ती महालक्ष्मी। तसल ती महालक्ष्मी जलरी या जगत्याक कारण जाल्या अनेक कसल्या म्हणून सांगल्यार तिगेल देखून नियम्य जावन आशिल्ली तसले अचित प्रकृती की सत्वरजस तमो गुणात्मक जावन आशिल्ली तसल त्या प्रकृती ते जड प्रकृती ते कसं जाला जड पदार्थांत उत्तम जावन आसा तश जावन ऊर्ध्वमूल अत्यंत उत्तम जलल तसले मूल खंयची ताका जावका जलल तसले मूल भागारी ते आसता। ताजे नंतर अधःशाक म्हणून सांगल्यार ताज्या पशी अधीन जावन आशिल्ली तसले ताज्या पशी तारतम्यान तोग जावन आशिल्ली तसले शाखा ताज्या आसता। कसं ती शाखा म्हणून सांगल्यार देवता पशी अधीन जलल तसले वर्लल देवता तत्वाभिमानी देवता अतत्वाभिमानी देवता
कलाभिवानी देवता वर्लल खंचकी जीव इत्यादि पूरे खयन रप्ताची म्हण सांगलेली अधशाकम वर्लल जड प्रपंचांते कणतंतशीची महत्तत्व दकोन सूरकोन अहंकार तत्व बुद्धि तत्व मागिरी पंचमहाभूत ये पूरे अधशाकम कंचकी तज्जे शाखा रूपा रप्ता की असल प्रपंचाक अश्वत्थम प्राहुरव्ययम ये अव्ययजम अव्यय म्हणजे अर्थ कसाला खंची रीतीर पूर्वकल्पांतशिल्य प्रपंच धाता यथा पूर्वम कल्पयत परमात्मा सृष्टीत एक कॉमन असतं की कसला म्हणून सांगले कशी ताणे पूर्वकल्पा सर्जन केल्या तशीची उत्तरकल्पांते तसले सर्जन ब्रह्मा पूर्व ब्रह्मा कंची रीतीर सर्जन कोण दिल्या तशीची उत्तर ब्रह्मा के जाल्यार तसले सर्जन करच ब्रह्मा सुरवे दिसा कशी असता तशीची तागेल खंयची डे रुटीन ते चेंज जायना के तशी तसले अव्ययम हक्का पाल्ली कसले म्हणून सांगलेली छंदांसी यस्य पर्णानी वेदवाक्य जलल तसले अभिमानी सहित जलल तसले पर्ण हाजी जगत्याचे कसले म्हणून सांगलेली पल्ल न्या जता वय जलर तदनंतर थंय खंयचे रीतीर पुष्प जावो ताजी फल जावो इत्यादी घेवच तंतु कसं पुष्प कसं फल म्हणून सांगलेली चतुर्विध पुरुषार्थाची काम मोक्ष रूपाची द्विफल तंतु वेदांत करताना ಕೆಲವು काम्य कर्मारी आम्ही वेद वाक्य वाजिले त्याच्यानं कसं येतं काम्य जाऊन असेल तसं फल मिळतं कसले निष्काम जाऊन परमात्मालगोस्कर आम्ही वेद वाक्य वाजिले री त्याच्यानं कसं येतं त्याचे अनुष्ठान इत्यादी प्रत्येक केले री त्यांना मोक्ष मिळेल तसं फल मिळतं तस जाऊन दोन्ही गती द्वे विद्ये वेदतव्ये पराचैव पराच तशी सांगेल रीतीरी दोन्ही गती वेदवाक्यान मिळतात तसल्या दोन्ही गतीची हे कसं जाऊन असतात दोन्ही फल जाऊन असतात तसं हे जगद्वृक्ष ह्या जगद्वृक्षाचे ज्ञान कोण कोण घेता स वेदविद ता वेदाचे यथार्थ ज्ञान कोण घेतील तसल्या हे जगद्वृक्ष जाऊन असा अधश्वोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधानि मनुष्यलोके अधशाखा म्हणून कितले सांगलं अधशाखा म्हणा पुरे एकरी तिरव्या म्हणून सांगली तक्का अथोंग सांगतातच ह्या कसकी प्रसृत अत्यंत ऐल तसल्या शाख असं ते कश असं म्हणून सांगली अधश्वोर्ध्वम ಒಟ್ಟು 8 म्हणून सांगली 16 शाख गे कसं ते 8 म्हणून सांगली महत्तत्व बुद्धितत्व अहंकार तत्व म्हणून 3 तत्व तदनंतर वर्लल पंचमहाभूत या ओट करताना 3 आणि 5 हे 8 हक्का अभिमानी जलल तसले ब्रह्मादी दक्षांत सर्व देवता या पूरे कसं जाताची म्हणून सांगलेली आणि पूरे खंजगिरी तिरी तक्का अभिमानी देवता रूपारी शाखांत असताच तशी या पूरे शाख जलेर हंतु खंजगी एक तारतम्य कोणकी महत्तत्व या उत्तम तदनंतर बुद्धितत्व तदनंतर अहंकार तत्व तंतु तदनंतर आकाश तदनंतर वायु तदनंतर तेज तदनंतर अप तदनंतर खंचकी पृथ्वी अशी खंचकी एक तारतम्य ह्या तारतम्य खंचान जेवचे म्हणून सांगल्यारी तांगेल्या सर्व गुणप्रवृद्धा जेवच्या पुळच्या गेल्यारी मूल जावन असेल तसले सत्वरजस्तमो गुणान करताना तज्जेक प्राचुर्यान करताना ऐल तसल ह्यात पुरे तज्जेक विकारू तशी खंचकंचाचे सूक्ष्मतेरी खाली सत्वरजस्तमो गुण काम करता ते महत्तत्व बुद्धितत्व कसं जाता बुद्धितत्व येताना खाली सत्वरजस्तमो गुण नाही महत्तत्वाने तक उपचय असता कंचकी मागीर येईल तसले अहंकार तत्वाक बुद्धितत्वान महत्तत्वान सत्वरजस्तमो गुणान तिन्ही हांतू उपचय जाता पंचमहाभूताक या वर्लल पूरे सर्वून उपचय जाता म्हणत ताजी कंचकी एक विकाराक या पूरे कारण जाता तस जावन फुल्ली फुल्ली कसं जल्ला म्हणून सांगले रे उत्तरोत्तराक कारण जलल दकून ते पूरे ऊर्ध्व आणि अधभाग दोन्ही म्हळ्यारी ಕೆಲವು तारतम्यान उत्तम ಕೆಲವು तारतम्यान अधम असल एक खंचकी एक तज्जे एक स्थिती राबून असता हंतु कसल्या म्हणून सांगणारी विषय प्रवालाह
पंचमहाभूत तयार अब्बैल पंचमहाभूतानंतर पंचविषय रूप रस गंध स्पर्श इत्यादी कसच हक्क कसला म्हणून सांगला रे हे पुरे प्रवालाहा म्हणून सांगला रे पल्लवाहा म्हणून अर्थ खंजगिरी तिरी चिगुरेता वैरी वृक्षावैरी सनसन्न बट्स म्हणतात कशी एक फूल कसले एक फूल जाव का जो कसले एक फल जाव का जाल्यार चिगूर सोडता ते चिगूर कसले म्हणून सांगला रे ह्या विषय प्रपंचोची चिगूर के रूप रस गंध स्पर्श शब्द म्हणाल तसले हे प्रत्येक थंय चिगूर येता असले हादेन करताना अधश्च मूलान्यनुसंततानि हे प्रत्येक मूलानुकून अधपर्यंत पुरे एकाएक व्याप्त जाऊन राबून असून कशी व्याप्ती म्हणून सांगला रे एकाएक कनेक्शनार व्याप्ती कसल्याक म्हणून सांगला रे मनुष्यलोके कर्मानुबंधानी मनुष्यलोकांतू तन केलेलं तसल ते कर्मा हाजी प्रकार तक खंची समयाचेर कसं फल देऊ का कसा विषय जाव का म्हणाला समजाव हे सगळे जगत वृक्ष काम करतात तस जावनो एकाएक व्याप्त जावन असेल तसले एकाएक संबंध पावन असेल तसले हाजी खंची उत्पत्ती नित्य निरंतर परमात्मा करिता न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थवेनं विरूढमूलम असंगशस्त्रेण धृणेन चित्वा हे कंची अश्वत्थ दिसता हे अश्वत्थ वृक्षाक कशस तशी पळयता राबल्यार जायना के हे कसं जत्ता म्हण सलरी कालकालाक कर्मबंधा सहित जाव कशी कंजी फल देऊ का त्या फल दिता आसता तसले केन्नाय विकार अशील तसले खंची रूपारी आता दिसता त्यांची रूपार मरुक्षणार असना के त्या कालाक कसं एक जाव का जलल तसल फल इत्यादी पर्ण इत्यादी जावनो त्यातन तसल विराजमान जावन असता असल अश्वत्थ वृक्षाक हाजी केदन सूर जल्ल्या केतना मध्य केतना अंत्य म्हणाल तसल विषय कळला त्या परमात्मालन तू संप्रतिष्ठ जावन असेल तसले भितरी मूल जावन तो परमात्मानच प्रत्येक काम करत तसले हे अश्वत्थ वृक्ष हे जगत त्या वृक्ष तुम्ही वर्णन केलं भारी छान गेलं एक जगत त्या विषयात ज्ञान मेळो ज्या आजीने कसलं म्हणून सांगले रे केवल हे खाली ज्ञानाक सांगिल नाही अशी जगत त्या आजकालची वृक्ष असताना भारी सुंदर वृक्ष घ्या तशानो आम्ही पळोवन बैश्या म्हणून सांगले रे संसार चक्रांत तुची आम्ही मुळगून असताच तर कसं कोरका म्हणून सांगले रे खंचकी ज्ञान म्हणल तसले आमगेले असी ज्ञान म्हणल तसले कोडले ज्ञान म्हणल तसं शस्त्रान करताना त्या शस्त्रानं त्या वृक्षा छेद कोरका वृक्षा छेद कोर ते मूलांत कसं असं तंतु कशी भिन्न जावन परमात्मा रबला अत्यंत भिन्न जावन वरलेल्या महालक्ष्मी रबल्या अत्यंत भिन्न जावन कशी जड प्रपंच रबला तशी खंजकी एक परमात्माला जीव प्रपंचाचे जड प्रपंचाचे खंजकी एक भेद तंतु परमात्मा खंजकी एक स्वरूप भितर राबील तसले जगत जन्मादि कर्तृत्व स्वरूप हे प्रत्येक साक्षात्कार जाव का जले हे अश्वत्थु सुरवेक वैले पूरे घेली इत्यादि काण मूलावचित सुविरूढ मूलम अत्यंत गुप्त जावन असेल तसल ते मूला वचून ताजेन कसं कंचान वचकते असंग म्हणाल तसल क्षेत्र कोणचे एक जगत्यान तो मस्तिक संग दवर नाशे अनासक्ती तसल्या वैराग्यान करताना तंतु संपादन केलं तसल ज्ञानान करताना दृढेन चित्वा तसल एक दृढ संकल्पान करताना आम्ही मूलभूत जावन असेल तसलं प्रकृती जग विलक्षण जावन असेल तसल त्या परमात्माला ज्ञानागोस्कर तो खंय असं जगत्या मूलांतस तसल त्या परमात्मा साक्षात्कारागोस्कर आम्ही त्या वृक्ष छेदन कोरका ह्यांची प्रमाण वचनांत सांगिले ज्ञानासिनः उपासनयासितेन छिंदेत संसार तरुम मुमुक्षुः ज्ञान म्हणाल तसल असी म्हणून सांगणारी शस्त्र तशीची उपासना म्हणाल तसला सित म्हणून सांगल्यार कोयती तज्जेन छिंदिते संसार तरुम ते संसार म्हणाल तसल वृक्ष ते पुरे आम्ही मान काढता संसार तरुम मुमुक्षुः कोण की मोक्षा अपेक्षस ताण्या संसार म्हणाल तसला ये तरु म्हणून सांगला वृक्ष त्या वृक्ष छेदन कोरका म्हणाल तसल प्रमाण वाक्याची तज्जे खंची रीती वृक्ष परिकल्पना
कशी ताचे छेदन कोर का म्हणल तसला विषयू हंगा परमात्मान उपदेश केला. ततः परम तत् परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसता पुराणी. तज्जे नंतर कसं कोर का म्हणून सांगले रे. ततः परम परिमार्गितव्यम यस्मिन् तज्जे नंतर शोधू का गे कसं शोधू का म्हणून सांगले रे. परिमार्गितव्यम समची परमात्मा विषयाचे रे शोधू का अन्वेषणीयम. कसं अन्वेषण करचे परमात्मा विषयाचे अन्वेषण करचे म्हणून सांगल्यावर तू कसलो श्रवण मनन निध्यासन करचे ऐकता रापचे परमात्मा विषयाचे अनेके अनेके ज्ञान चढवून घेऊचे. कसले एक अभूत जावनो अपूर्व जावन असेल तसल तागेले विषयाचे री आम्ही अनेके समजून घेऊचा प्रयत्न करचे. तसलं परम अत्यंत उत्तम जावन असेल तसलो तत् सर्वत्र व्याप्त जावन असेल तसल ते परमात्मा खंचकी एक ज्ञान आमका ततः परम तज्जे नंतर खंच्या नंतर हे जीव जडात्मक जावन असेल तसल प्रपंचा भेद कळत तरी ते परमात्मा ज्ञान करचे आपलो का कसं लाका म्हणून सांगले रे. यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः कोणाल हंतू प्रवेश घेतले खंचकी परमात्मा आश्रय घेतले रे न निवर्तन्ति थैन दुखून बाहेर येणाच की ते प्रळता परमात्माला अशी एक आसक्ती दवरतना तन दुखून बाहेर येऊचे मस्त कष्टच म्हळ्यारी तिथली परमात्मा लोट आमगेल खंचकी एक संबंध वाढता. हे एक अर्थ जाल्यार अनेक अर्थ कसलो खंची परमात्मा आश्रय करून मोक्ष पावतरी ताजे नंतर भायर येनाच म्हळ्यार अपास संसारा येनात. तसले परमात्माला तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये तसलेची आद्य जाव सर्वा कारणीभूत जावन असेल तसल त्या परमात्माची शरणवता प्रवृत्ती प्रसता पुराणी यत प्रवृत्ती प्रसता पुराणी. कोणाल हज्जन करताना सगळे या जगत्या प्रवृत्तीच्या पुरो सगळे या जगत्याचे जन्मच्या पुरो अत्यंत पुराणी अत्यंत प्राचीन नवीन इत्यादी सर्व मिळून खंची त्या प्रवृत्ती इत्यादी कसं ते पुरे त्या परमात्मा अधीन जललं तसल परमात्माला अन्वेषण इत्यादी जाऊ का. निर्माण मोहो जित संग दोषाः अध्यात्मनित्य विनिवृत्ति कामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुख दुःख संज्ञैः गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. खंचकी परमात्माला निर्माण मोह खंचे रीतिरी मान मोहश्चानच अहंकारो मान म्हणून सांगल्यार अभिमान अहंत्व मिगेलेची हावची म्हणल तसं अहंकारश्चानज. तदनंतर मोह म्हणून सांगल्यार अज्ञान तसले अज्ञान तशीची अहंकारो या दोन्ही सोड. जित संग दोषाः खंचकी जगत्यांत असताना नाना रीतिरी वातावरणान करताना कलुषण असता तसले संग दोष ये प्रत्येक संग दोषात दुखून जिताः तद दुखून पराभव कोरगा तन दुखून वैर्योगा. अध्यात्म नित्याः केदनय अधि परमात्मोची आमगेल भितर असं म्हणल तसल त्या भितर राबेल तसल बिंबरूपी जावन असेल तसल त्या परमात्माल नित्य श्रवण इत्यादी तो निरत जाव अध्यात्म विषयादी ते परमात्मा ज्ञानारी नित्य श्रवण मनन निदिध्यासन करतसल. मागीर विनिवृत्त कामाः प्रत्येक खंचकी आमगेले कामन अस तजेन योग्य रीतीन ते पुरे कामन सोडगा आणि विशेषतः निवृत्त कामाः आणि कसले परमात्मा विषयाचे रिची दृढ जावन आसक्ती. द्वंद्वैर्विमुक्ताः सुख दुःख संज्ञैः द्वंद्वैः विमुक्ताः. सुख दुःख म्हणल तसं या द्वंद्व या दोन विषय हांत दुखून विमुक्ताः प्राकृत जावन असेल तसं सुख दुःख हे खंचे हांतो आसक्ती दाखयनाशी समत्व असून सुखान करताना प्रवृत्तीना दुःखान करताना आमगेला अल्पत्वना एक रीती प्रत्येक परमात्मा दिलेलं हे खंचकी देहाक शिवाय आमक नाही म्हणल तसं चिंतन कोण गच्छन्ति अमूढाः कोणकी ज्ञान यसची तसले पदम अव्ययम तत् तसले कोणाल पदाक अव्यय जाव नाशरहित जावन असेल तसल त्या भगवत स्वरूपात खंचकी त्यांनी प्रवेश घेताची तगे शरणावताची तसल ते न तद्भासयते सूर्यः न शशांको न पावकः यद् गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. खंची विषयाचे आता कसले एक विषय आमक कळना म्हणताना
आता तुम्ही म्हणलं जगत वृक्ष ते या कोरनो भितर असेल तसल तत्व पळो काम म्हणताना ते अंधकार असं म्हणून जाल्यार रे ते खंयची एक रीते टॉर्च जो हें घालून जो पळयल्यार तेदान ते कसं भितर आसा म्हणून दिसता. तशीची परमात्मा सोदितन जाल्यार तागेल खंयची अन्वेषण कोरका म्हणून सांगला. तसल अन्वेषण करतना खंयच्यान रितीर अन्वेषण कोर घेता खंयची टॉर्च दवरका म्हणून सांगल्यार रे न तद्भासयते सूर्यः. तुम्ही सान टॉर्च कसला हॉड सूर्योदरा ते दिसना, शशांकः चंद्रधरा तेवय दिसना, पावकः अग्निधरा भितरी तेवय दिसना. केवल यस्य भासा सर्वमिदं विभाति. तागेल खंयची प्रकाशान करता सूर्याक जेवो चंद्राक जेवो अग्नीक जेवो प्रकाश येवच सिद्धांता प्रकारे तांगेलांतू स्वसामर्थ्य ना प्रत्येक परमात्मा अधीन चलच. तश जतना खंयची परमात्माक प्रकाश हो हांगेलांतू कोण मेळचे अशक्य आसवा खंडिता काय ना. ताणे प्रसन्न जावका खंयची यत् गत्वा न निवर्तन्ते खंयची परमात्मा स्वरूप प्राप्य जातरी ह्या संसारांत अपास येनाची. तसले तद्धाम परमं मम परमं तद मम धानम. तसले उत्तम जावन असेल तसल धाम म्हणजे स्वरूप उत्तम जावन असेल तसल स्वरूप ह्या मी गेल्या म्हणून परमात्मा उपदेश करता. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. तश जाल्यार खंयची एक जगत वृक्षात छेद जावका आमगे संसारा दाखोवन आमकां मोक्ष जावका जाल्यार मूल जावन असेल तसल परमात्मा कसल. या जगत वृक्षांत महत्त्व आसा ब्रह्मय आसा. तसल्या ब्रह्मादी रुद्र इत्यादी देवत असताना तांगे शरण जेम केल्यार संसार दाटवका जाल्यार अपास परमात्माला ते कसल्या वचुका म्हणाल प्रश्नाक आता उत्तर दितास. ममैवांशः जीवलोके मी गेलेची खंयची अंश या जीवांतो सर्व जीवगणम. होंगा स्वल्प शास्त्र कळल्यारी संशय येता. अंश म्हणून सांगल्यारी तागेले एक भाग म्हणून जाता जाल्यार जीवाक आमी अत्यंत भेद म्हणून परिकल्पन केल्या. तशें आसतना जीव मिगेलो अंश म्हणून कशें सांगले देवान. आमगेलांत भेद ना. जीवाक आनी परमात्माक अत्यंत भेद. जीवू विंगडू परमात्मा विंगडू. तशें आसतना जीव आनी परमात्मालान त्या मटा भेद आसतना अंशत्व कशें येवचें. आतां इंद्राल अंश अर्जुन कसल्याक अर्जुन विंगड खंयचे एक जीव न्ही इंद्रालोच एक भाग हो. तशी परमात्माले एक भाग हे सर्व जीव लोक वा न्ही. तशें जाल्यार हें कशें सांगलें परमात्मान म्हणटना दोन रिती हाका उत्तर. अंश म्हणल्याक दोन रितीर अर्थ आसा. अंश म्हण सांगल्यार आतां लोकात जाल्यार कळटा. अंश म्हळ्यार कशी म्हूण सांगल्यार आतां एकल्याले की 1000 रुपये आसा आनी एकल्याले की 100 रुपये आसा. ह्यो कसो सांगता मिगेले आशिल्ले ताजे 10% तुगेले आसा म्हूण सांगता. 1000 रुपये आशिल्लो 100 रुपये आशिल्ल्याक कसो सांगता गेले कितले आसा ताजे 10% दुड्डू तुगेले गे आसा म्हूण. म्हळ्यार हागेल 1000 दुखून 10% म्हणून सांगल्यार हागेले 900 रुपये मात्र तागेले 100 रुपये तशें वांटवा न्हय. कंपॅरिटिव्हली पळयतना हागेले कोण नमनाचे अंश आसा हागेले 100 रुपये त्या 1000 कंपेर करतना 1000 आनी ताका 10% जाता. तशें जावन तो कसो सांगता मिगेले आशिल्ले 10% तुगेले आसा म्हूण अर्थ. हाच जर तुका जाल्यार हागेले आशिल्लेच विशय तागेले आसा म्हूण न्हय हागेले आशिल्ल्याचे सदृश जावन तागेले आसा म्हूण. तशीच ही परमात्मा सादृश्य आमगेलांत तशें देखून आमी परमात्माला अंश कसला परमात्माला एक अनंत कोटी जावन आशिल्ले तसल हें आसा कसला ज्ञान तशीच आनंदू सच्चित आनंद अस्तित्व ज्ञान आनंद यांची गुण आमगेलांत जाल्यार आसता. त्या सच्चिदानंद म्हळ्यार तसल गुणान करतना सादृश्यान करतना आमगेलांत कितले त्या परमात्मालान तो काडल्यार 1 ऑफ इन्फिनिटी न्ही त्या सो जाल्यार इदे सादृश्यान करतना इदे अंश पुण्या मेले न्हू भिन्नांश म्हणटाक. असले ममैव भिन्नांशाः जीवलोके जीवभूत सनातनः. तशें जावन तांणी कसं दिवच्या सामर्थ्य आसा तांणी पुरे येदे जावन आशिल्ले तसल विशय दिवच्या सामर्थ्य आसा. असल अव्यय जावन आशिल्ले तसल मोक्ष दिवका जाल्यार भितर राबून हांव दिवका. असले हे मोक्षाक दिवका जाल्यार हाका कसं प्रतिबंधन करचें म्हूण सांगल्यार
मनःषष्टान इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती ते सगळे या मन म्हणल तसल विषय असं तशीची वरलेलं मनःषष्टान इंद्रियाणी मनची संच इंद्रिय जाऊन म्हणारी ताच्या पुढे 5 श्रोत्रादी 5 इंद्रिय तशीची मन म्हणल तसल इंद्रिय हे जीवभूताक विषयांप्रती कंजकी रूपादी विषय असाची ह्या जगत्यांतूची उत्कर्ष जावन असेल तसल त्या विषयांतूची तांगेल मन लागून तज्जे नसकिना देहा बाबती तशीची मूल कारणांतू करताना तांक खंयचे रितीरी मोक्षाक प्रतिबंधन जावची रितीरी तांगेल मन तांगेल प्रवृत्त करता तांगेल इंद्रिय तांक प्रवृत्त करता म्हणाल तसल एक होड तत्व ओंका परमात्मा समजून दिला विशेष जावन परमात्माला प्रार्थना है परमात्मा आम्ही तुगेल एद्राक अत्यंत सानर जवा आमगेल्या पशी अनंत अनंत वांट्यान तू होडो गुणान करतन जायत व्याप्तीन करतन जायत सर्व करताना तसल तुगेल खचके एक स्वरूप तसल तुगेल खंचके एक महिमा ही असाध्य रदवा जलरी तुगेल अनुग्रहान तुगेल खंचकी करुणेन करताना सगळे एक व्याप्त जावन असेल तसल एक सूक्ष्म एक परमाणु सदृश जावन असेल तसल जीव दिसून तागेल वेर अनुग्रह कोर का म्हणल तसल एक तुगेल भावनाची त्या तुगेल करुणामयत्व दाखयता तसल तुगेल एक स्वरूप तसल तुगेल एक अद्भुत जावन असेल तसल कृत्य तंतु मिगेल तसल अत्यंत अल्प जावन असेल तसल जीवराशी वांचेतन आनीकय तुगेल खंयची कीर्ती आनीकय तुगेल खंयची एक बिरुद तो तू रक्षण केलेले जाता तसलो अत्यंत पापी हा मिगेल तसल पापी काही संरक्षण कोण उद्धार करतल तसलो शरणागत वत्सल तू तशानो परमात्मा उद्धार करी योग्य रीतीर आमगेल खंयची एक ज्ञान इत्यादी वाढची तश परमात्माला प्रार्थना कोण श्री कृष्णार्पणमस्तु।